लावले, दुसरा तिच्या गळ्यापाशी हात नेऊ लागला. तिने विरोध केला. एकाने तिच्या पोटावर लाथ मारली, तिच्या गळ्यातील साखळी ओढून घेतली. कोणीही विरोध करत नसताना एक मुलगी आपल्याला विरोध करते आहे हे पाहून त्या दरोडेखोरांनी भरधाव रेल्वे गाडीमधून तिला ओढत दरवाजापाशी नेले आणि बाहेर ढकलून दिले. कंबरेपासून पायाचे हाड मोडले, चेहऱ्यावर जखमा झाल्या. ती जिथे आदळली त्याला लागून दुसरा रेल्वे मार्ग होता. दुसऱ्या ट्रॅकवरील रुळांवर तिचा पाय होता. तिने उठायचा प्रयत्न केला, पण ती उठू शकली नाही. पाय हलत नव्हता. समोरून एक रेल्वे त्याच ट्रॅकवरून येत होती. ती तिच्या पायांवरून गेली. रात्रभर रेल्वे येत जात होत्या. रुळाखालील उंदीर तिचे पाय केस कुरतडत होते. बऱ्याच वेळानंतर तिची शुद्ध हरपली. सकाळी कोणाला तरी ती दयनीय अवस्थेत ट्रॅकवर पडलेली दिसली. एका प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला भरती करण्यात आले होते हे तिला जाणवले. तिचा पाय कापण्याचा निर्णय झाला, त्यामुळे तिची व्हॉलीबॉलमधील कार